जय महाराष्ट्र मित्रांनो. तर रशियाने रातोरात WhatsAppला जे आहे ते बॅन केलेले आहे आणि चला बघून घेऊया याचं मागचं रिझन काय होतं आणि त्या रिझनमुळेच इंडियाला पण WhatsApp जे आहे ते बॅन करायला लागेल का? तर रशियन गव्हर्नमेंटची स्टेटमेंट होती, WhatsApp जे आहे ते भलेही एंड टू एंड एन्क्रिप्शन देते युजरला, तरी सुद्धा त्याचे डेटा सेंटर जे आहे ते अमेरिकामध्ये ना की रशियामध्ये. तर त्या रिझनमुळे रातोरात 10 करोड लोकांचे जे होते युजर आयडी ते ब्लॉक झालेले. तर रशियन गव्हर्नमेंटने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये हे सुद्धा सांगितलंय की WhatsAppचा जो यूज होता तो तिथल्या लोकांना मिसयूज करण्यासाठी आणि धोकाधडी करण्यासाठी होत होता. आणि रशियन गव्हर्नमेंट आता तिथल्या लोकांना सांगते की मॅक्स नावाची तिथली रशियन ॲप जी आहे ती इन्स्टॉल करून यूज करा. पण तिथल्या लोकांना ही ॲप आवडत नाहीये, कारण की ही ॲप जी आहे एंड टू एंड एन्क्रिप्शन देत नाहीये, म्हणजे कोणी पण सर्व्हरमध्ये जाऊन त्यांचे चॅट जे आहे ते वाचू शकते. तर रिअलिटी तर हे आहे की रशिया जे आहे त्यांचे स्वतःचे सोलर इंटरनेट जे आहे ते बनवण्यामागे प्रयत्न करते आणि त्यामुळेच त्यांनी वेस्टर्न ॲप्स लाईक यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि आता व्हॉट्सअप जे आहे ते बॅन केलेले आहे. तर अशीच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट मराठीमध्ये बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि व्हिडिओला लाईक करा.